मी मराठी म्हणून लालबागकर आहे. माझे आजोबा राष्ट्रीय मिल मजुरांचे अध्यक्ष मधुकर कृष्णाजी बरफ कम्युनिस्ट आणि माझे दुसरे आजोबा प्राध्यापक गोपाळ दुखंडे जे छात्र भारतीचे फाउंडर संस्थापक, या दोन्ही ते समाजवादी, या दोन्ही विचारांनी कुठेतरी पछाडलेलं होतं की मराठी माणसाला याच्यात आणायचं. कौशल्य विकास प्रशिक्षण आणि त्याच्याबरोबर शासकीय योजना यामध्ये आपल्या अगदी ऍडव्होकेट असलेल्या, डॉक्टर असलेल्या, अगदी इंजिनियर असलेल्या माणसालाही त्या योजना माहिती नाहीये. अगदी बँकेत काम करण्याला त्या योजना माहिती नाहीये. कुठच्याही प्रकारची जाहिरात यात प्रॉपर अशी इन्फॉर्मेशन नाहीये की आपल्या या मराठी बेरोजगार तरुणांना पैसा लागेल आणि लागणारच आहे. भांडवल शाहीतच आपण कुठेतरी मागे पडतोय आणि इथे बसणारे सगळ्यांना पैसा हवाय की नाही, हात वरती करा. पैसा कोणाला नकोय, हात केले. कोणाला नको तरी हात वरती करा. एकही नाही, म्हणजे तुम्ही योग्य माणसं जमा करताय. आणि अशीच माणसं हवी की जे पैसा घेऊ शकतात, त्याला वाढवू शकतात, ते पुढे जाऊन दुसऱ्याला मदत करू शकतात. अशी रिकामी नको की जे फक्त भाषण करतात, भाषण देवर राशन देत नाही. माझ्याकडे 10,000 असेल तर मी 5,000 तुम्हाला देऊ शकतो, पण माझ्याकडे भांडवलच नाही, माझ्याकडे पैसेच नाही आणि मी भाषा केली तर ते होऊ शकते का? तो कुठेतरी उद्योग करायचा असेल तर तो दुसऱ्याच्या पैशाने, म्हणजे शासनाच्या. हे मला इच्छा आहे, कारण स्वतःच्या वडिलांच्या घरगुती पैशांवरती उद्योग उभा राहत नाही आणि आपला मराठी माणूस तिथेच उडी घ्यायला घाबरतो. आणि ती उडी घेता आली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. कारण आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत गॅरंटी येते शासन की आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, नो कोलेटरल, नो गॅरंटी, बऱ्याच गोष्टी चर्चा झाल्या. ना काही मॉर्गेज, ना कुठे तुमचा सातबारा नको, काही नको, ना तुमचं करंट अकाउंट पाहिजे, ना काही कोणत्या गोष्टी पाहिजेत. फक्त तुमच्याकडे त्या विषयावरती असं नॉलेज पाहिजे, तुमचा गोलशीट फिक्स पाहिजे की आम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढे येऊ शकताय. आणि कोणीही 7वी शिकलेला, 7वी पास पुढील कोणीही व्यक्ती एखादा उद्योग चालू करण्यासाठी पुढाकार घेऊन 1 लाखापासून 1 करोड पर्यंत घेऊ शकतोय. आणि नुसतं कर्जच नाही, बऱ्याच वेळेला आपण कर्ज घेतो आणि असं होतं की बऱ्याच वेळेला ते इतर जीएसटी, इतर चार्जेस लावून 1,000चे 2,000 माणूस भरतो. पण इथे आम्ही देतोय त्याच्यात 1 करोड मध्ये साधारणतः 15 ते 35% कर्जमाफी आहे. म्हणजे साधारण 1 करोडला 35 लाख, साधारण 10 लाखाला 3.5 लाख रुपये सोडले जातात, ज्यामध्ये तुम्ही बिझनेस एक्सपांडेशन किंवा दुसरं काहीतरी नवीन चालू करू शकता. आणि या गोष्टी बँकांनाही ज्ञात नसल्यामुळे बऱ्याच वेळा आमचा मराठी माणूस परत येतो. त्याला पूर्ण गायडन्सची गरज आहे, प्रकल्प अहवालाची गरज आहे, पूर्ण कसं कागदोपत्री परफेक्ट करण्याची गरज आहे. कारण आज बाहेरून आलेले मोठ्या प्रमाणात कागदपत्र तयार करतात, पण आमच्या मराठी माणसासाठी कागदपत्रताही पूर्तता नसते. आणि ती फाईल कशी प्रिपरेशन करावी, प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल, नुसतं सगळं कागदावर असतं. त्यांच्याकडे पैसे नसतात, फक्त येतात मुंबईत 76,000 कल्याणला उतरतात, 1,26,000 उतरतात, हजारो किलोमीटर येतात आणि बोलतो बहुत बड़ा है मुंबई भाई, बहुत पैसा दिख रहा है, इधर किधर भी खड़ा रहेगा तो पैसा आएगा. ही स्वप्न घेऊन आलेली लोक 0 रुपयांनी रिकामी पैशाने बँकेतून कर्ज किंवा विविध योजना घेऊन इथे आज स्वतःच सामर्थ्य उभे करतायत. आणि ते सामर्थ्य आज मराठी माणसाला करण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. आणि त्याची जनजागृती, शासकीय प्रशिक्षण घेत नाहीत किंवा विविध प्रशिक्षण असतात ज्यामध्ये तुम्ही अगदी गरीबातला गरीब माणूस, न शिकलेला माणूस सुद्धा पैसा कमवू शकतो अशी प्रशिक्षण असतात. त्याच्यासाठी गरज नाही की मोठं रॉकेट सायन्स किंवा त्याला काही नाहीये. आपला पैसा आपल्याकडे राहिला तर आपण श्रीमंत होऊ. आणि आपण फक्त नोकरी करतोय, साखरीचा मान घेऊन चाकरमानी बनतोय आणि ते पैसे कमवून उद्योजकांना, म्हणजे जे उद्योगधंदे करतायत त्यांना देतोय, त्यांना श्रीमंत करतोय. आणि तोच पैसा जर आपल्या लोकांनी कमवला तर तो मराठी माणसाला मिळेल. आणि मराठी माणसाला म्हणजेच काय होईल बघायचंय. असल्याचा हा नियम आहे, ते सांगतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. एवढं नाही, जय भवानी, जय शिवाजी. जय शिवाजी. एक व्यक्ती 100 जणांबरोबर आहे, चपळ्या हुशार आहे. शासनाची योजना हे सांगते की 10 जण आहेत, एक व्यक्तीने पुढाकार घ्या, 10 जणांना 100 जणांना रोजगार निर्मिती होईल. ही ताकद मराठी माणसामध्ये आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या लोकांसाठी ही योजना आहे. आपल्या होतकरू ज्या बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे काहीतरी कला आहे, हुशारी आहे, डोकं आहे,
पण त्यांना काहीतरी भांडवलाची गरज आहे, पैशाची गरज आहे, ती नाहीये, अशा लोकांना आपण पुढे आणतोय. म्हणजे त्यांच्याकडे हुशारी आहे पण पैसे नाहीये, त्यांनी येऊ शकता. नाही टर्नओव्हर आहे अकाउंटला, चालेल गुमास साहेब, नाहीये चालेल, आपल्याला ते नंतर प्रिपेअर करायचंय. आणि यासाठी उद्योजक म्हणून बरेच जण इथे नवीन ऐकण्यासाठी आलेल्यांना एक प्रेरणा म्हणून सांगतोय की हे आपलं प्रेरणास्थान आहे आणि विचारस्थान इकडे आहे. आणि एवढा छान बॅनर आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालाय, त्या अंतर्गत आपण रणजित स्टुडिओ येते दर बुधवारी आपण भेटतो 12 ते 4 पर्यंत. कधी कधी एवढे लोक उत्साही असतात, 6 वाजेपर्यंत आम्ही असतो, तर तिथे आम्ही भेटू शकतो. आणि डोंबिवलीला आपण 2 वार ठेवतोय, त्याच्यामध्ये मंगळवार आणि शनिवार, म्हणजे विकेंडला तुम्ही संध्याकाळचे, आणि मंगळवारी पण दिवसभर तुम्ही कधी येऊ शकता. डोंबिवली स्टेशनच्या बाजूलाच आपलं केंद्र आहे. लवकरच आपण शिवस्वराज्य मराठी लोक चळवळ जी आहे त्याचं सेकंड ऑफिस आपण डोंबिवलीला ओपन करतोय. तर तिथेही नाव नोंदणी रजिस्ट्रेशन चालू आहे, तिथे आपलं नोंद करा. आपल्याला काय व्यवसाय करायचा नाही जरी ठरला असेल तर आपण त्याच्यामध्ये सजेशन्स करू, आयडियाज देऊ, आणि तुम्ही त्याच्यामधून किती अप्लाय करू शकता तेवढं सँक्शन करून घ्या, माझ्याकडून लेटर घ्या. आणि शासकीय काम आणि 6 महिने थांब जो प्रॉब्लेम्स होतो त्याच्यासाठी पण आम्ही जबाबदारी घेऊ. तुम्हाला लेटर मिळेपर्यंत पाठपुरावा, मग तो मुख्यमंत्री कार्यालय असू दे, जिल्हा उद्योग केंद्र असू दे, MMR असू दे, किंवा कलेक्टर ऑफिस मधून सँक्शन निधी असू दे, किती आली आणि नवीन किती मिळू शकते याचा जो पाठपुरावा आहे तो आम्ही सतत करत राहणार. आणि ते हातात मिळवून तुम्हाला कोणाची चिठ्ठीची गरज नाही, कोणाच्या पाया पडायची गरज नाही, कोणत्याही रेफरन्सची गरज नाही. तुम्ही फक्त हा बॅनर म्हणजे शिवस्वराज्य मराठी चळवळ हा बॅनर खाली अप्लाय करून आपण कुठेही न भटकता कुठेही त्यांना फिरावं लागणार नाही, आणि धक्के लागणार नाही, मग कमिशन एजंट किंवा त्रास देणारे लोक, फसवेगिरी यापासून आपण मुक्त होणार आहे. कारण यामध्ये काय होतं की लोकांना वाटतं की कोणतरी एजंट करायचा, मग त्याला पैसे दिले तर 50,000 तर आपण काहीतरी मोठं होऊ, असं काही गोष्टी घडतात. तर त्याही फसवणुकीपासून आपला मराठी माणूस वाचेल. आणि या ज्या काही शासकीय योजना आहेत आणि कर्ज योजना आहेत त्यासाठी मराठी माणसाने पुढे यायला पाहिजे, असं मी मनापासून आपल्या सर्वांना विनंती करतो.